हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आम्ही आलो आहोत कित्तूर कित्तूर या गावामध्ये आलो आहोत. आणि इकडे जशी शेती वगैरे बघता तुम्ही, चांगलं एक रम्य असं वातावरण आहे. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही आज आलो मित्राच्या गावी इकडे. सो आता वाजले आहे सकाळचे 8:30. रात्री पोचलो, मला वाटतं कमीत कमी 12:30ला काहीतरी पोचलो. आणि तुम्ही पाहू शकता की इकडे मस्त असं रम्य असं शेतीचं जे वातावरण आहे. इकडे मिरचीचे वगैरे झाडं लावलेली आहेत, तसंच ऊसाची वगैरे इकडे शेती आहे, थोडी आंब्याची वगैरे आहे. आणि तुम्ही पाहू शकता की इकडे असं थंड आणि गारगार असं वातावरण आहे इकडे. आणि थोडी मजा पण आली. मस्त जेवण वगैरे झालं रात्री. त्याच्यानंतर सकाळी उठलो, मित्र बोलला फिरायला जाऊया. सो या शेतीमध्ये आम्ही फिरायला आलो आहे. माझ्या आयुष्यात फर्स्ट टाईम असा जो मी अनुभव घेतला की कित्तूर गावामध्ये इथून कमीत कमी 150-160 किलोमीटरला आम्ही आलो. आणि तुम्ही पाहू शकता सगळीकडे मस्त असं शेतीचं, आणि लोक शेती वगैरे करतायत आपापल्या शेतामध्ये जसं. आणि हा त्यांचा गाव आणि ही त्यांची शेती आहे. आणि तिकडे वर एक मंदिर आहे. सो चांगला अनुभव आला की एक टूर एक केला आम्ही. सो चुकून आमचा प्लॅनिंग झाला आणि आम्ही निघालो गोव्यातून. सो पोचलो आता आम्ही कित्तूरला. थँक्यू फ्रेंड, बाय. अशा बऱ्या आहेत का खरे खरे म्हटल्या. तर मित्र, आम्ही आलो आता खानापूर गाव आहे. त्या गावामध्ये आम्ही आलो आहोत. इकडे तुम्ही पाहू शकता की सगळीकडे शेतीच शेती. कुठे पण नजर फिरवली तरी शेती दिसत आहे. आणि असं थंडगार आणि थोडं ऊन पण आहे. आणि मी आणि माझा मित्र आम्ही दोघं आपण चाललो आहोत तिकडे आता खानापूरला. तो एक एन्जॉयमेंटचा असा दिवस आम्ही ठरवलेला, मित्र आणि मी. मला इकडे पाहू शकता ही मिरची काळी मिरचीची शेती आहे. त्याच्यानंतर इकडे ऊसाचा इकडे मळा आहे मोठा. ऊस आता कापलेला आहे, कारण आता त्यांचा टाईम झाला आहे. तिकडे वांगी वगैरे लावलेली आहेत, वांगीची झाडं आहेत. आणि थोडं मक्याची वगैरे झाडं आहेत. आणि थोडं इकडे थोडं एक याचं बाजरी वगैरे, मिरची, हिरवी मिरची. त्याच्यानंतर आंब्याचं झाड वगैरे आहे. आणि असं शांत आणि निवांत असं मस्त एक वातावरण इकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर इकडे सगळे वांगीची तुम्ही शेती करू शकता. तसंच आणि मका वगैरे थोडं आम्हाला पण माहीत नाही. आणि इकडे पूर्ण असा शेतीचा एक मस्त असा असा एक परिसर दिसला. जसं आम्ही म्हणतो शेतामध्ये जसं परिसर आहे, तसा एक मोठा असा एक लांबच्या लांब असा प्लॉट जसा तसा आहे. सो मित्र, इकडे पाहू शकता तुम्ही आंब्याची पण शेती आहे इकडे केलेली आहे. आणि मेन म्हणजे मी इकडे या गावामध्ये पहिल्यांदाच आलो. आणि इकडे ऊसाचा वगैरे तसं काय काय म्हणजे भरपूर काय काय इकडे लावलेलं आहे. आणि मस्त वाटतं आणि चांगलं वाटतं. असं एक जबरदस्त असा एक आहे इकडे. आपण खानापूरला इकडे आता आपण चुकलो आहे. साधारण मला वाटतं 9:30-10च्या दरम्यान सुटलो दोघं पण. आणि चांगला असा एक अनुभव घेतला आम्ही. आणि नाशिक नदीवर सुटलो, रात्री सुटलो. चांगला असं एक मला भेटलं आहे. आणि चांगलं असं एक मस्त निवांत असं एक शेतामध्ये वगैरे काम वगैरे करतात. मस्त समज. आता पोहोचलेला आहे खानापूरला. ही मुलांची शाळा वगैरे आहे, पोरं इकडे खेळतात. ही बघा छोटी छोटी मुलं आहेत. हाय, पोरं वगैरे खेळतात इकडे. हाय, पोरं वगैरे खेळतात. बाय.
घरं अशी पाहू शकता. चांगलं असं मस्त शॉप, गाडी पार्किंग, चांगला सगळं ते चांगलं असे ग्रीन एरिया आहे. ग्रीन ग्रीन पोल्युशन वगैरे काही नाही आहे आणि मस्त असं चांगलं वाटतं. खरंच नाशिकने एक चांगलं मला गिफ्ट दिलं की एक रायडर म्हणून एक मस्त माणूस आहे की चांगली अशी गाडी पण चांगली चालवतो. बोलला की रायडरला जाऊया, म्हटलं चल जाऊया फिरायला. तर आम्ही आलो इकडे खानापूरला पोचलो आहे. इकडे दुकानं वगैरे छोटी दुकानं, लोक बस स्टॉपला वगैरे राहिलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आम्हाला शीट अरे शेतात पावफुल आम्हाला शीट काय दिसते सनफ्लॉवरची वर शेती पण आहे. तुम्हाला म्हणजे इकडं एवढं काय क्लिअर दिसत नाही पण सनफ्लॉवर होय रे, इथं काम असतले. इकडे तोतापुरी लागलेली आहे. एक भरपूर अशी झाड आहेत इकडे आंब्याची वगैरे. आता पोचलो आम्ही काय पोचलो आम्ही बिडी या गावामध्ये आलेलो आहे. आणि हा माझा मित्र नासिर, डायना एलिव्हेटर्स. हे आमचा खास आमची अशी दोस्ती आहे की मला वाटतं 2-3 वर्ष झाली आमची फ्रेंडशिप आहे. बोलला फिरायला जाऊया, म्हटलं चल जाऊया. असं आम्ही इकडे आलो आहे. आता सध्या इकडे तुम्ही पाहू शकता हा आता खानापूरचा रोड. इथून आम्हाला असं खानापूरला जायला म्हणजे खानापूरला आम्ही जातो आहे. आणि इथून आम्ही आलो कुठला गाव रे तो आम्ही रात्री असले ते तिगडूवाडी. हा तिगडूवाडीचा रोड आहे. मी फर्स्ट टाइम लाईव्हमध्ये इकडे पोचलो होतं कर्नाटकमध्ये. चन्नम्मा राणी चन्नम्माचं तिकडे कुठे राणी चन्नम्मा सर्कल, राणी चन्नम्मा हा सर्कलला इकडे रोड जातो हा. तर आता आम्ही पोचलो आहोत जामोटी. इकडे आम्ही रेस्टॉरंट, मी आणि माझा मित्र बसलेले आहोत. आम्ही आज खाणार आहे चिकन सुक्का. सो मित्र स्पेशल मटन सुक्का. सो आज स्पेशली आमचा एक डिनर इकडे होणार आहे. सो मिळेल आम्ही जो एन्जॉयमेंट घेतला, जो कोणतं गाव तो आम्ही खानापूर ना तिगडूवाडी. तिगडूवरून आमचा प्रवास सुरू झाला. रात्री 12:30 वाजता तिकडे राहिलो वगैरे सगळं मी तुम्हाला शेअर केलं. तसेच तिगडूवाडीतून पुन्हा सकाळी आम्ही उठलो आणि चहा नाश्ता करून आम्ही बाहेर पडलो पुन्हा पणजीला जायला. सो मित्राने खानापूर वगैरे फिरून दाखवलं मला. आणि आता पोचलो आहे आम्ही आता जामोटी. इकडे एक रेस्टॉरंट आहे, तिकडे मटन सुक्का आणि रोटी याचा स्पेशल आम्ही स्वाद घेऊन नंतर आम्ही निघणार पणजीला. सो फ्रेंड बाय बाय. आता माझी